जय श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी. मित्रांनो नमस्कार. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मनापासून धन्यवाद. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो अनेकांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. पैसा नसण्याची समस्या आणि पैसा अडकण्याची समस्या या दोन्ही वेगळ्या असतात. खूप वेळा पैसा आयुष्यात येत असतो पण पुढे काहीच सरकत नाही. यालाच आपण म्हणतो पैसा अडकलेला आहे. पहिला संकेत, कमाई असूनही मनात सतत ताण असतो आणि आर्थिक सुरक्षितता वाटत नाही. हे दर्शवतं की पैसा फ्लोमध्ये नाही, तो कुठेतरी अडकलेला आहे. दुसरा संकेत, पैसे येतात पण फार काळ टिकत नाहीत आणि पुन्हा सुरुवात शून्यापासून होते. हे नशिबाचं नाही तर पैशाच्या ऊर्जेचं लक्षण आहे. तिसरा संकेत, काम खूप असतं, दिवसभर धावपळ असते पण प्रगती दिसत नाही. मेहनत चुकीची नसते पण दिशा चुकलेली असते. चौथा संकेत, मोठी अडचण नसते पण सतत लहान लहान खर्च आणि अडथळे येत राहतात. याचा अर्थ असा की पैसा मोकळेपणाने वाहू दिला जात नाहीये. पाचवा संकेत, पैशाचा विचार करताना मनात अपराधी भावना येते किंवा पैशाबद्दल वाईट वाटतं. पैसा शत्रू नाही पण त्याच्याशी असलेलं नातं चुकीचं झालेलं असतं. आता प्रश्न येतो, पैसा मोकळा कसा होईल? सर्वात आधी, लहान रक्कम असो किंवा मोठी, पैशाचा आदर करा. पैसा कुठे जातो हे लिहून ठेवायला सुरुवात करा आणि अनावश्यक खर्च ओळखा. दररोज एकदा मनापासून म्हणा, मी पैशासाठी तयार आहे आणि पैशाला मान देतो. आज जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता ठेवा. कृतज्ञतेमुळे पैशाची दिशा हळूहळू बदलते. लक्षात ठेवा, पैसा अडकलेला आहे याचा अर्थ तुमचं नशीब खराब आहे असा होत नाही. याचा अर्थ इतकाच की थोडा थांबून दिशा बदलण्याची वेळ आली आहे. पैसा शिक्षा देत नाही, तो शिकवतो. जर आजचा विषय तुमच्या आयुष्याशी कुठे ना कुठे जुळत असेल तर कमेंटमध्ये नक्की प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जिला वाटतं की सगळं अडकलंय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पैसा तुमच्यापासून दूर जातोय, हे सायलेंट सायन्स. पुन्हा एकदा धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी.